या ठिकाणी उच्च भंते यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती अनावरण होत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, उच्च भिक्खू संघाचा, उच्च भिक्खू संघाचा. साधु 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 महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, उच्च भिक्खू संघाचा, उच्च भिक्खू संघाचा. बाबा इकडे या सर या बाबा या इकडे फोटो वाले कॅमेरा समोर सरले का सर बाबा या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भिक्खू संघाचा, भिक्खू संघाचा. या ठिकाणी उच्च भंते प्रज्ञामूर्ती महादेव, त्याचबरोबर उच्च भंते सागरमूर्ती, तसंच आमचे मार्गदर्शक मान्य म्हस्के सर, तसेच त्यांचे चिरंजीव विनोद भाऊ म्हस्के सर आणि प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण होत आहे.
या ठिकाणी आपल्या कार्यक्रमासाठी काही प्रमुख पाहुणे या ठिकाणी लाभलेले आहेत. त्यांच्या हातात सुद्धा या ठिकाणी उद्याची पूजा करणं आवश्यक आहे. तर मी या ठिकाणी अभिजित गरबाळे यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. त्यांनी बी मंचावर यावे ही विनंती. विनोद सर या ठिकाणी येऊन विनोद सर या ठिकाणी स्टेजवरती या ठिकाणी दौलत मामा खराब यांनी या ठिकाणी मंचकावर येऊन स्थानापन्न व्हावं. या ठिकाणी बाबूराव पांडव यांनी भारतीय संविधानाचे प्रमुख शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुष्पगुच्छ धुपानं पूजा करावी. बाबाराव पांडव या ठिकाणी लवकर समोर येतील. त्याबरोबर विलासजी म्हस्के हे सुद्धा या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर यांची पूजा करतील. पूर्णाकृती पूजा होती. त्याबरोबर या ठिकाणी विनोद म्हस्के सर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची पूजा करत आहेत. त्यानंतर दौलत खराब मामा हे सुद्धा या ठिकाणी येऊन बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पूजा करतील. त्यानंतर या ठिकाणी प्रमुख उपस्थित जे गिरली गावामध्ये ही संदेश गायन पार्टी या गायन पार्टीच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं काम करत असतात. असे आमचे काका विठ्ठल गवळी हे सुद्धा या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पूजा करतील. मित्र जो खरोखरच फुलेशाह आंबेडकर या विचारधारेचं काम करतो तो मान सन्मानात पात्र ठरतो. या ठिकाणी आमच्या भगिनी मीनाताई जिने या संयुक्त सैनिक दलामध्ये कार्यरत आहेत. समता सैनिक दलामध्ये त्यांचं नेहमीच योगदान असतं. तर मी त्यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी येऊन बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पूजा करावी. त्यानंतर तुषार सरकटे हे सुद्धा या ठिकाणी येऊन बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पूजा करतील. मित्र आपण जर घराच्या बाहेर पडलो नाही तर आपल्या रोजच्या
ज्या दैनंदिन व्यवहार आहे त्या व्यवहाराच्या व्यतिरिक्त आपल्याला कुठल्याच गोष्टीचं ज्ञानप्राप्ती होणार नाही। या ठिकाणी पूज्य भंते यांच्या माध्यमातून आपल्या पळसखेड नगरीमधून जी धम्मसवारी झाली होती त्या धम्मसवारीच्या माध्यमातून खरोखरच या ठिकाणी ज्या आपल्या उपासिका ज्या सहलीला जाऊन आल्या त्यांच्या विचारात कुठेतरी थोडाफार बदल नक्कीच झालेला असेल। तर मी ज्या आपल्या उपासिका धम्मसवारीला गेल्या होत्या मी त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपल्या स्टेजवर जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शांतीचे प्रतिनिधी सम्यक संबुद्ध यांच्या मूर्तीचं पूजन करावं। धम्मसवारीला गेलेल्या सर्व उपासिका यांनी समोर येऊन या ठिकाणी पूजन करायचं आहे। या ठिकाणी आपल्या पळसखेड नगरीच्या सरपंच सुगंधाताई मुदेकर या ठिकाणी उपस्थित आहेत। तर मी त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं पूजन करायचं आहे। आपल्या पळसखेड नगरीच्या सरपंच सुगंधाताई मुदेकर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं पूजन करतील। या ठिकाणी या 21व्या शतकामध्ये जे इंटरनेटचा जमाना आलेला आहे तर अशा वेळेस आपल्या या बालकावर याचा विपरीत परिणाम होत आहे। मोबाईलचा अतिवापर कुठल्याही गोष्टीच्या दोन बाजू असतात त्याचा अतिप्रमाण झाल्याने त्याचा दुष्परिणाम होत असतो। तर या ठिकाणी या आपले नवबालक आहेत यांच्या मनावर या मोबाईलचा खूप असा विपरीत असा परिणाम झालेला आहे। तर त्यांना या ठिकाणी आपण रोज धम्म संस्कार रुजवले तर त्यांचं भावी आयुष्य हे खरोखरच खूप समृद्धीने जाऊ शकतं। त्यासाठी त्या पालकांची जबाबदारी असते की त्यांनी आपल्या मुलावर धम्माचे संस्कार रुजवावे। या ठिकाणी धम्माचं नेहमीच कार्य करत असणारे बुद्धं नमामि संघं नमामि अशा पद्धतीने धम्मशाळेमध्ये सर्व सहभागी झालेल्या उपासकांच्या वतीने या ठिकाणी बुद्ध बाबासाहेबांच्या प्रतिमेचे या ठिकाणी पुष्प धूप दीपाने पूजन करून त्यांनी त्रिवार अभिवादन केलेलं आहे। या ठिकाणी धम्मशाळेला आलेल्या उपासिका यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सम्यक संबुद्ध यांची या ठिकाणी पूजा झालेली आहे। तर मी आदरणीय म्हणते या ठिकाणी आपल्या धम्माचा संस्कार आपल्या मुलाबाळावर आपल्या घरावर रुजवणे खूप गरजेचे आहे। आमचे ज्येष्ठ राजूभाऊ हे गेल्या 2-3 वर्षापासून धम्मविचारामध्ये आहेत। तर मी त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुतळ्याचं पूजन करावं। राजूभाऊ
त्यानंतर पूज्य बनते प्रज्ञाबुद्धी महाथेरो तसेच सागरबुद्धी बनते या ठिकाणी आपल्याला श्री शरण पंतोषी प्रदान करतील.